नमस्कार मित्रांनो. तुम्ही कॉम्प्युटर जनरेटेड रिपोर्ट कुंडली रिपोर्ट तुम्ही काढून घेतला असेल. त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला अशा वाटल्या असतील की आपल्या मॅच होत आहेत. पण ॲक्च्युली कसं असतं की त्या अशा इतक्या जनरल गोष्टी असतात की ज्या 10 पैकी 8 लोकांच्या मॅच होतातच. आणि कॉम्प्युटर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टी आहेत ना, त्यांना फीड केलेल्या इन्फॉर्मेशनवरती रिझल्ट देतात. म्हणजे जसं समजा चतुर्थात मकर मंगळ किंवा मेष मंगळ आहे असं जर तुमच्या पत्रिकेत असेल तर कॉम्प्युटरमध्ये हे फीड केलेलं असतं की अशा परिस्थितीत काय रिझल्ट यायचा, त्याचा एक पॅरेग्राफ असतो. तेवढा पॅरेग्राफ तो काढून तुम्हाला देतो. पण ॲक्च्युली कुंडलीमध्ये लाखो कॉम्बिनेशन्स असतात. ग्रहांची स्थिती, 9 ग्रह एकमेकांच्या कशा स्थितीत कोणत्या भावात आहेत, लाखो कॉम्बिनेशन असतात. आणि एक तो पत्रिकेचा फील असतो जो जाणकाराला, माहितीगार माणसाला पाहिल्यानंतरच कळतो. ती पत्रिका एक सांकेतिक भाषेत बोलते तुमच्याशी. तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की कुंडली म्हणजे कुठला चमत्कार, कुठला जादूटोना, तोटका अशातला प्रकार नाही. कुंडली एक शास्त्र आहे. आपल्या हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी प्रचंड अभ्यास करून आणि वर्षानुवर्ष नोंदी ठेवून की कोणत्या ग्रहस्थितीमध्ये कोणत्या घटना घडतात, त्या पुन्हा 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 रिपीट होतात, तेव्हा त्याची खात्री केली जाते की अशा कॉम्बिनेशन असले की अशा प्रकारच्या घटना घडतात, चांगल्या अथवा वाईट. तर असं कॉम्बिनेशन करून त्यांनी नोंद करून हे तयार झालेलं शास्त्र आहे. जणू काही आता माणसाला आपल्याला वर्तमान काळ कळतो, भूतकाळ कळतो, पण पुढचा क्षण आपल्याला माहीत नसतो. तर जणू विधात्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासासाठी मदत म्हणून थोडं एक मार्गदर्शन, त्याच्या पुढच्या अंधारात अंधुक प्रकाश म्हणून हे ज्योतिषशास्त्र आपल्याला दिलेलं आहे. तर या शास्त्राचा जादू म्हणून नाही, पण या शास्त्राचं एक मार्गदर्शक तत्व म्हणून आपण नक्की उपयोग करून घेऊ शकतो. आणि ज्योतिषशास्त्र हे एक सांकेतिक शास्त्र आहे, मार्गदर्शक शास्त्र आहे. त्याच्यात आपल्या कर्माचं असंतुलन झालेलं असेल, नक्षत्र किंवा ग्रह दोष काय दाखवतात, आपल्या हातून कळत नकळत या जन्मी, पूर्वीच्या जन्मी काही चुका झाल्या असतील, त्या चुकांचं यावेळेला आपल्याला कॉम्पेन्सेशन करायचं असेल, आपल्याला जर ते जाणवलं तर आपण आपल्या वागणुकीत बदल करून, की उदाहरणार्थ आपण पूर्वी कधी कनिष्ठ वर्गाशी आपण वाईट वागलो असू तर ते संकेत आपल्याला जाणवतो. आपण आपल्या वागण्यात बदल करून कनिष्ठ वर्गाशी चांगलं वागू शकतो. सिनियर लोकांशी, एल्डर्सशी आपण चांगलं वागू शकतो. एखाद्या पुरुषांनी स्त्रीचा अपमान केलेला असेल तर स्त्रियांशी चांगलं वागू, एखाद्या स्त्रीनी पुरुषाचा केला असेल तर ती असं आपण आपल्या कर्मामध्ये बदल करून आपण संतुलन करू शकतो. कर्म म्हणजे सिबिल स्कोर सारखं आहे. जसं सिबिल स्कोर कमी जास्त असतो तसं आपलं कर्म काही कमी जास्त असतं. ज्याचा त्रास किंवा ज्याचा परतफेड आपल्याला याच्यात करायची असं आपल्याला जर माहिती असेल तर आपण आपल्या वागण्यात बदल करून ती परतफेड करू शकतो. आपलं कर्म आपण नीट करू शकतो. तर हे कळण्यासाठी कॉम्प्युटरचा उपयोग होत नाही. कॉम्प्युटरचा उपयोग गणितासाठी होऊ शकतो. गणित अतिशय ॲक्युरेट करतो कॉम्प्युटर. पण हे जाणून घेण्यासाठी की काय इम्बॅलन्स आहे, काय असंतुलन झालं आहे, याच्यासाठी जाणकार माणसाचीच गरज लागते. आपण आनंद मंत्रमध्ये आपण पत्रिकेचं असं पूर्ण विश्लेषण करून आपण काय गोष्टी केल्याने आपलं कर्म नीट संतुलित होईल हे आपण नक्की मार्गदर्शन करतो. तुम्ही निश्चित लाभ घ्या. धन्यवाद.